मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या तीन बॉडींचे मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केल्यानंतर ह्या तीन बॉडींच्या माध्यमातून आपण रेडियस ऑफ गायरेशन ही नवीन कन्सेप्ट अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ही नवीन कन्सेप्ट अभ्यासत असताना सर्वप्रथम आपण एक रिजिड बॉडी घेतोय. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जी रिजिड बॉडी घेतलेली आहे ह्या रिजिड बॉडीचा मास किती आहे? कॅपिटल एम इतका आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या रिजिड बॉडीचा मास कॅपिटल एम इतका आहे ती रिजिड बॉडी ज्या पार्टिकल्स पासून बनली त्या प्रत्येक पार्टिकलचं मास हे अर्थातच M1, M2, M3, M4, M5 डॉट 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 Mn अशा प्रकारे प्रत्येक पार्टिकलचं मास त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसतं. आणि हे जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स रिजिड बॉडी मधून गेलेला जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती हे सगळे पार्टिकल्स त्या ठिकाणी आपल्याला काय झालेले दिसत आहेत? डिस्ट्रीब्यूट झालेले दिसत आहेत. आणि मग ज्या पार्टिकलचं मास M1, M2, M3, M4, M5 डॉट 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 Mn आहे त्या सगळ्या पार्टिकल्सचं रिजिड बॉडी मधून केलेला जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स देखील त्या ठिकाणी डिफरंट असलेलं दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, ज्या पार्टिकलचं मास M1 आहे त्या पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स किती आहे? R1 आहे. ज्या पार्टिकलचा मास M2 आहे त्या पार्टिकलचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स किती आहे? R2 आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या पार्टिकलचा मास M3 आहे त्या पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स किती आहे? R3 आहे. ज्या पार्टिकलचं मास M4 आहे त्या पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स किती आहे? R4 आहे. ज्या पार्टिकलचं मास Mn आहे त्या पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स किती आहे? Rn आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सांगितल्याप्रमाणे ही रिजिड बॉडी ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती कसली मोशन परफॉर्म करते? रोटेशनल मोशन. आणि विद्यार्थी मित्रांनो, जी रिजिड बॉडी ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेशनल मोशन परफॉर्म करते ती रिजिड बॉडी ज्या पार्टिकल्स पासून बनली ते सगळे पार्टिकल्स ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती कसली मोशन परफॉर्म करतायत? सर्क्युलर मोशन परफॉर्म करतायत. आणि मग ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारे आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून विशिष्ट डिस्टन्स वरती असणारे हे जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून विशिष्ट अंतरावरती असताना ह्या पार्टिकलशी संबंधित असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ठिकाणी आपण काय करू शकतोय? फाइंड आउट करू शकतोय. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या पार्टिकलचा मास M1 आहे, ज्या पार्टिकलचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स R1 आहे त्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अर्थातच त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतोय? I1 इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर. कारण यापूर्वीच्या लेक्चर्स मध्ये आपण सांगितलेलंच आहे मोमेंट ऑफ इनर्शिया हा त्या ठिकाणी कशाचा प्रोडक्ट आहे? मास आणि स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन यांचा प्रोडक्ट म्हणजेच त्या ठिकाणी काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. आणि मग यावर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ठिकाणी आपल्याला काय मिळाला? I1 इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर. दुसऱ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय मिळेल? त्या ठिकाणी आपल्याला I2 इज इक्वल टू M2 R2 स्क्वेअर. तिसऱ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ठिकाणी आपल्याला मिळेल I3 इज इक्वल टू M3 R3 स्क्वेअर. फोर्थ पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल आपल्याला I4 इज इक्वल टू M4 R4 स्क्वेअर. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, nth पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला In इज इक्वल टू Mn Rn स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक पार्टिकलचा त्या ठिकाणी काय मिळून जाईल? मोमेंट ऑफ इनर्शिया मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शियावरून आपल्याला रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया
इनर्शिया फाइंड आउट करता येतो का? तर निश्चितपणे फाइंड आउट करता येतो. प्रत्येक पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची ऍडिशन केली की आपल्याला कशाचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ठिकाणी मिळतोय? रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतोय. आणि म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ईच पार्टिकल. विद्यार्थी मित्रांनो, रिजिड बॉडीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो आपण कोणत्या रेटने दाखवतोय? आय ह्या रेटने दाखवतोय. तर प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ठिकाणी आपल्याला मिळालेलाच आहे. आपण या प्रत्येक पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची काय केली? सम केली की आपल्याला कशाचा इनर्शिया मिळतोय? रिजिड बॉडीचा इनर्शिया मिळतोय. आणि म्हणून I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3 प्लस I4 प्लस डॉट 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 IN. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रत्येक पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची ऍडिशन करून कशाचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ठिकाणी मिळालेला आहे? रिजिड बॉडीचा इनर्शिया मिळालेला आहे. आणि मग रिजिड बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं फायनल इक्वेशन त्या ठिकाणी लिहित असताना I इज इक्वल टू I1 म्हणजे किती? M1 R1 स्क्वेअर प्लस I2 म्हणजे किती? M2 R2 स्क्वेअर प्लस I3 म्हणजे किती? M3 R3 स्क्वेअर प्लस I4 म्हणजे किती? M4 R4 स्क्वेअर प्लस डॉट 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 IN म्हणजे प्लस MN RN स्क्वेअर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला रिजिड बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचे इक्वेशन त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि आता जसे इक्वेशन काय आहे? I इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर प्लस M4 R4 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस MN RN स्क्वेअर. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, रिजिड बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शियासाठी हे इक्वेशन लिहित असताना एवढं मोठं इक्वेशन लिहिण्याऐवजी आपण त्या ठिकाणी हे इक्वेशन अजून कोणत्या फॉर्म मध्ये लिहू शकतोय? तर हे इक्वेशन I इज इक्वल टू समेशन ओव्हर MI RI स्क्वेअर वेअर I व्हेरीज फ्रॉम 1 to N या फॉर्म मध्ये आपण काय करू शकतोय? लिहू शकतोय. मग आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा जो रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला आहे किंवा हे जे आपल्याला रिजिड बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा इक्वेशन मिळालंय, ह्या इक्वेशन वरून आपण रिजिड बॉडीचा काय फाइंड आउट करू शकतोय? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतोय. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जी रिजिड बॉडी घेतली ती रिजिड बॉडी ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेशनल मोशन परफॉर्म करते. आणि रोटेशनल मोशन परफॉर्म करणारी ही जी रिजिड बॉडी आहे त्या रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण असं समजतोय की किती आहे? 40 kg मीटर स्क्वेअर. आता 40 kg मीटर स्क्वेअर एवढा मोमेंट ऑफ इनर्शिया असलेली ही जी रिजिड बॉडी आहे, ह्या रिजिड बॉडीचं मास ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून केवळ इतक्या डिस्टन्सला त्या ठिकाणी आपण काय करतोय? कॉन्सन्ट्रेट करतोय. अर्थातच ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून केवळ एवढ्या डिस्टन्सला कॉन्सन्ट्रेट केलेलं हे जे पॉइंट मास आहे, हे पॉइंट मास ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती कसली मोशन परफॉर्म करते? सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. मग ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारं हे जे पॉइंट मास आहे, ह्या पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ठिकाणी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केल्यानंतर जर आपल्याला हा मोमेंट ऑफ इनर्शिया 20 kg मीटर स्क्वेअर इतका भेटला, तर साहजिकच आपल्याला त्या पॉइंट मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय करावं लागेल? वाढवावं लागेल. कारण विद्यार्थी मित्रांनो, रिजिड बॉडीचं मास आणि रिजिड बॉडी एका पॉइंट मास मध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्या पॉइंट मास, ते जे पॉइंट मास आहे ते पॉइंट मास हे दोन्ही कसं असणार आहे? सारखं असणार आहे. रिजिड बॉडीचं मास आणि पॉइंटचं मास, पॉइंटच्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलेल्या बॉडीचं मास हे त्या ठिकाणी कसं आहे? सारखं आहे. आणि मग मास सारखं असल्यामुळं आपल्याला त्या पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय करावं लागेल? चेंज करावं लागेल, वाढवावं लागेल. डिस्टन्स वाढवलं तर त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार आहे? वाढणार आहे.
आणि मग आपण त्या पॉइंट मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स चेंज केलं, अर्थात ते डिस्टन्स आपण वाढवलं आणि वाढवून ते डिस्टन्स काय केलं, K2 केलं. आता ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून K2 एवढ्या डिस्टन्स वरती कॉन्सन्ट्रेट झालेलं हे जे पॉइंट मास आहे, ह्या पॉइंट मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ठिकाणी आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी मित्रांनो, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून K2 एवढ्या डिस्टन्स वरती कॉन्सन्ट्रेट झालेल्या ह्या पॉइंट मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला 30 kg मीटर स्क्वेअर इतका भेटला तर साहजिकच आहे की आपण पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स वाढवल्यामुळं त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया काय झालेला आहे, वाढलेला आहे. परंतु त्या पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा इनर्शिया हा अजून देखील किती नाही, 40 kg मीटर स्क्वेअर इतका नाही. आणि मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी आपल्याला पॉइंट मासला कॉन्सन्ट्रेट झालेल्या बॉडीचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आणखी काय करावं लागेल, वाढवावं लागेल. कारण या ठिकाणी फक्त आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, आपण मास मध्ये तर त्या ठिकाणी चेंज करू शकत नाही. फक्त पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स काय करू शकतोय, चेंज करू शकतोय. आणि हे डिस्टन्स चेंज करून आपण त्या पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करू शकतोय, वाढवू शकतोय. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स चेंज केलं, अर्थातच ते डिस्टन्स वाढवलं आणि ते डिस्टन्स वाढवून आपण किती केलं, K केलं. जर पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स K केल्यानंतर आपल्याला जर त्या पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती मिळत असेल, 40 kg मीटर स्क्वेअर इतका मिळत असेल, अर्थातच त्या पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा इनर्शिया हा रिजिड बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शिया इतका भेटत असेल, तर त्यावेळी त्या पॉइंट मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स K म्हणजेच दुसरं तिसरं काही नसून काय आहे, रेडियस ऑफ गायरेशन आहे. विद्यार्थी मित्रांनो, रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ती रिजिड बॉडी एका पॉइंट मास मध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्या पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा इनर्शिया हा जर कसा असेल, सेम असेल, तर ती रिजिड बॉडी ज्या पॉइंट मास मध्ये त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केली, ज्या पॉइंट मास मध्ये कन्वर्ट केली, त्या पॉइंट मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजेच काय असतं, रेडियस ऑफ गायरेशन असतं. हे आपण रिजिड बॉडीच्या बाबतीत जसं त्या ठिकाणी अभ्यासलं, तसंच आपण रिंगच्या बाबतीत आणि डिस्कच्या बाबतीत देखील अभ्यासण्याचा काय करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, रिजिड बॉडी बद्दल बोलल्यानंतर आपण आता रिंगच्या बाबतीत बोलतोय. कॅपिटल M एवढं मास असणारी आपण रिंग घेतली आणि ही रिंग तिच्या सेंटर मधून गेलेल्या आणि तिच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवती रोटेशनल मोशन परफॉर्म करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण असं मानतोय की रिंगच्या सेंटर मधून गेलेल्या आणि रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती ही रिंग रोटेशनल मोशन परफॉर्म करताना ह्या रिंगचा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा इनर्शिया 12 kg मीटर स्क्वेअर आहे असं त्या ठिकाणी आपण सांगतोय. आता एवढा मोमेंट ऑफ इनर्शिया असलेली आणि कॅपिटल M एवढं मास असणारी ही जी रिंग आहे, ह्या रिंगचं मास आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून केवळ एवढ्या डिस्टन्सला त्या ठिकाणी आपण काय करतोय, कॉन्सन्ट्रेट करतोय. म्हणजे ह्या मासचं कन्व्हर्जन आपण त्या ठिकाणी कशामध्ये करतोय, पॉइंट मास मध्ये करतोय. मग आता ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून केवळ एवढ्या डिस्टन्स वरती असलेले हे जे पॉइंट मास आहे, ह्या पॉइंट मासचा
ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ठिकाणी आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि जर विद्यार्थी मित्रांनो हा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ठिकाणी आपल्याला किती मिळाला 8 kg मीटर स्क्वेअर इतका मिळाला, तर साहजिकच आहे की आपल्याला मिळालेला पॉइंट मासचा इनर्शिया हा रिंगच्या सेंटर मधून गेलेल्या रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवतीच्या इनर्शिया पेक्षा कसा आहे, कमी आहे. आणि मग आपल्याला पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा इनर्शिया वाढवायचा असेल तर आपल्याकडे त्या ठिकाणी एकच ऑप्शन आहे, त्या पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स काय करणं, इन्क्रीज करणं, वाढवणं. आणि मग विद्यार्थी मित्रांनो जर पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स आपण इन्क्रीज केलं, वाढवलं आणि वाढवून हे डिस्टन्स किती केलं, K2 केलं, तर डिस्टन्स K2 केल्यानंतर ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेशनल मोशन परफॉर्म करणाऱ्या त्या पॉइंट मासचा आपण त्या ठिकाणी काय फाइंड आउट करणार आहोत, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो ह्या पॉइंट मासचा इनर्शिया हा 8 kg मीटर स्क्वेअर पेक्षा त्या ठिकाणी जास्त भेटून अर्थातच आपल्याला किती मिळत असेल, 10 kg मीटर स्क्वेअर इतका मिळत असेल. तर साहजिकच आहे की आपल्याला आता मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया, आपल्याला आता मिळालेला मोमेंट ऑफ इनर्शिया हा यापूर्वीच्या मोमेंट ऑफ इनर्शिया पेक्षा कसा आहे, जास्त आहे. पण हा इनर्शिया रिंगच्या सेंटर मधून गेलेला आणि रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवतीच्या इनर्शिया पेक्षा कसा आहे, कमी आहे. आणि मग अशा वेळेस आपण आणखी काय करणार, तर आपण ह्या रिंगच्या पॉइंट मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स काय करणार, इन्क्रीज करणार, वाढवणार. आणि अर्थातच आपण हे डिस्टन्स केलं K. विद्यार्थी मित्रांनो ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून K एवढ्या डिस्टन्सला आपल्या ह्या पॉइंट मासचा इनर्शिया रिंगच्या सेंटर मधून गेलेल्या आणि रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवतीच्या इनर्शिया इतका भेटत असेल, अर्थातच 12 kg मीटर स्क्वेअर इतका भेटत असेल, तर साहजिकच आहे रिंगच्या सेंटर मधून गेलेल्या आणि रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया आणि हा इनर्शिया सेम असल्या कारणानं पॉइंट मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण विचार करू. आणि मग विद्यार्थी मित्रांनो रिंगचा सेंटर मधून गेलेला ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया आणि पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा इनर्शिया सेम असताना हे पॉइंट मास ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून ज्या डिस्टन्सला आहे ते डिस्टन्स म्हणजे दुसरं काही नसून काय आहे, रेडियस ऑफ गायरेशन आहे. आणि मग विद्यार्थी मित्रांनो या केसमध्ये देखील त्या ठिकाणी आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन काय मिळालेलं आहे, K इतके मिळालेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण सांगितल्याप्रमाणे रिंगच्या सेंटर मधून गेलेल्या आणि रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवतीचा रिंगचा जो इनर्शिया असतो त्या रिंगच्या इनर्शियाचं इक्वेशन काय आहे, I is equal to mr square. ह्याला इक्वेशन नंबर दिला आपण फर्स्ट. आता ही रिंग एका पॉइंट मास मध्ये कन्वर्ट केल्यानंतर ह्या पॉइंट मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला अर्थातच K या डिस्टन्सला रिंगचा इनर्शिया आणि पॉइंट मासचा इनर्शिया आपल्याला सेम भेटतोय आणि म्हणून आपल्याला त्या इनर्शियासाठी इक्वेशन लिहायचे I is equal to mk square. विद्यार्थी मित्रांनो हे जे इक्वेशन आपल्याला भेटले ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर दिला सेकंड. आता दोन्ही इक्वेशनचा जर त्या ठिकाणी विचार केला तर दोन्ही इक्वेशनची लेफ्ट हँड साइड कशी आहे, सेम आहे. त्यामुळे दोन्ही इक्वेशनची राईट हँड साइड देखील कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. सो त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन काय मिळेल, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड mr square is equal to mk square. विद्यार्थी मित्रांनो m लाईन त्या ठिकाणी काय होईल, कॅन्सल होईल.
के स्क्वेअर इज इक्वल टू त्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल आर स्क्वेअर आणि मग याच्यावरून के इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल आर मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला रिंगची रेडियस आणि रेडियस ऑफ गायरेशन हे त्या ठिकाणी कसं भेटलेलं आहे, एकसारखं भेटलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपण कशाबद्दल बोलणार आहोत, डिस्क बद्दल बोलणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, रिजिड बॉडी बद्दल बोलल्यानंतर, रिंग बद्दल बोलल्यानंतर आपण आता डिस्क बद्दल त्या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. आपण कॅपिटल एम एवढं मास असणारी डिस्क घेतली. आता कॅपिटल एम एवढं मास असणारी ही जी डिस्क आहे, ही डिस्क तिच्या सेंटर मधून गेलेला आणि तिच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवती कसली मोशन परफॉर्म करते, रोटेशन मोशन परफॉर्म करते. आणि आपण असं समजतोय की ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेशन मोशन परफॉर्म करणारी ही जी डिस्क आहे, ह्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 22 kg मीटर स्क्वेअर. आता विद्यार्थी मित्रांनो, 22 kg मीटर स्क्वेअर एवढा मोमेंट ऑफ इनर्शिया असलेली आणि कॅपिटल एम एवढं मास असणारी ही जी डिस्क आहे, ह्या डिस्कचं मास आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून केवळ एवढ्या डिस्टन्स वरती त्या ठिकाणी काय करतोय, कॉन्सन्ट्रेट करतोय. मग आता केवळ ह्या डिस्टन्सला कॉन्सन्ट्रेट झालेलं हे जे पॉइंट मास आहे, ह्या पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा किंवा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड आउट करण्याचा काय करतोय, प्रयत्न करतोय. आणि अर्थातच केवळ ह्या डिस्टन्सला असलेल्या पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर त्या ठिकाणी आपल्याला 18 kg मीटर स्क्वेअर इतका मिळत असेल आणि अर्थातच आपल्याला मिळणार मोमेंट ऑफ इनर्शिया हा डिशच्या सेंटर मधून गेलेल्या आणि डिशच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवतीच्या इनर्शियापेक्षा कमी भेटत असेल तर साहजिकच आपल्याला हा मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज करण्यासाठी, पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा इनर्शिया इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला त्या पॉइंट मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स काय करावं लागेल, इन्क्रीज करावं लागेल, वाढवावं लागेल. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स इन्क्रीज केलं आणि अर्थातच ते इन्क्रीज करून किती केलं, K2 केलं. आता ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून K2 एवढ्या डिस्टन्स वरती असलेलं हे जे पॉइंट मास आहे, ह्या पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा इनर्शिया मेजर करत असताना हा इनर्शिया जर त्या ठिकाणी आपल्याला 20 kg मीटर स्क्वेअर इतका भेटत असेल, अर्थातच हा इनर्शिया डिशच्या सेंटर मधून गेलेला आणि डिशच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवतीच्या इनर्शियापेक्षा जर त्या ठिकाणी कसं भेटत असेल, कमी भेटत असेल, तर आपल्याला त्या पॉइंट मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स आणखी काय करावं लागेल, इन्क्रीज करावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण पॉइंट मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स आणखी काय करतोय, इन्क्रीज करतोय आणि हे डिस्टन्स इन्क्रीज करून किती घेतोय, K. आता ह्या पॉइंट मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स इन्क्रीज केल्यानंतर आपल्याला त्या पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा इनर्शिया हा 22 kg मीटर स्क्वेअर इतका भेटत असेल तर तेव्हा त्या पॉइंट मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजे दुसरं तिसरं काय नसून काय असतं, रेडियस ऑफ गायरेशन. विद्यार्थी मित्रांनो, पॉइंट मासच्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनच्या ज्या डिस्टन्सला पॉइंट मासचा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा इनर्शिया हा मूळ डिशच्या सेंटर मधून गेलेल्या आणि त्या डिशच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवतीच्या इनर्शिया इतका भेटत असेल तर त्यावेळी त्या पॉइंट मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स K म्हणजेच काय असतं, रेडियस ऑफ गायरेशन असतं.
आणि मग विद्यार्थी मित्रांनो, डिस्क साठी आपल्याला हे रेडियस ऑफ गायरेशन भेटतं की ज्या रेडियस ऑफ गायरेशनला आपल्याला डिस्कच्या पॉइंट मासचा इनर्शिया आणि डिस्कचा सेंटर मधून गेलेला आणि प्लेनला परपेंडिक्युलर असणारा ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया कसा आहे, सेम आहे. आणि मग याच्यावरून आपण रेडियस ऑफ गायरेशन साठी इक्वेशन मिळवण्याचा काय करतो विद्यार्थी मित्रांनो, प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण सांगितलंय डिस्कचा त्या डिस्कच्या सेंटर मधून गेलेल्या आणि डिस्कच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवतीच्या इनर्शियाचं इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी काय मिळतंय, I is equal to 1/2 mr². ह्याला इक्वेशन नंबर दिला आपण फर्स्ट. विद्यार्थी मित्रांनो, ही डिस्क एका पॉइंट मास मध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्या पॉइंट मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा जो इनर्शिया आहे तो इनर्शिया आपल्याला सेम या इनर्शिया इतकाच भेटलेला आहे. आणि म्हणून त्या इनर्शियाचे साठीचे इक्वेशन आपल्याला भेटते I is equal to m into k². कारण विद्यार्थी मित्रांनो, बॉडीज आपण पॉइंट मास मध्ये कन्वर्ट केलेली होती, म्हणजे बॉडीज मास आणि पॉइंट मासचं मास हे त्या ठिकाणी कसं आहे, सेम आहे. पण बॉडीसाठी आपल्याला मिळालेला मोमेंट ऑफ इनर्शिया 1/2 mr² आहे. तर पॉइंट मास साठी आपल्याला मिळालेला मोमेंट ऑफ इनर्शिया हा mk² इतका आहे. कारण आपल्याला माहिती आहे की कोणत्याही बॉडीचा इनर्शिया किंवा कोणत्याही पॉइंट मासचा इनर्शिया हा त्या पॉइंट मासचं मास आणि त्याचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनच्या डिस्टन्सचा स्क्वेअर यांचा काय असतो, प्रोडक्ट असतो. सो I इज प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो पॉइंट मासच्या मोमेंट ऑफ इनर्शियासाठी इक्वेशन आपल्याला काय मिळाला, I इज इक्वल टू mk². याला इक्वेशन नंबर काय दिला आपण, सेकंड दिला. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही इक्वेशनची लेफ्ट हँड साइड कशी आहे, सेम आहे. त्यामुळे दोन्ही इक्वेशनची राईट हँड साइड देखील कशी असणार आहे, सेम असणार आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन काय मिळेल, mk² इज इक्वल टू 1/2 mr². विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल एम काय होईल, कॅन्सल. k² इज इक्वल टू r²/2. आज त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळेल. आता दोन्ही बाजूंचं त्या ठिकाणी आपण काय फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू, स्क्वेअर रूट फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी सांगतोय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मग त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय मिळेल, k इज इक्वल टू r² चं रूट काय मिळतं, r आणि 2 चं रूट काय मिळतं, √2. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन काय मिळाला, k इज इक्वल टू r/√2. विद्यार्थी मित्रांनो, रेडियस ऑफ गायरेशन ही अत्यंत महत्त्वाची असलेली कन्सेप्ट अभ्यासण्यासाठी आपण सुरुवातीला रिजिड बॉडी बद्दल डिस्कशन केलं, रिंग बद्दल डिस्कशन केलं आणि डिस्क बद्दल डिस्कशन केलं. ह्या तिन्ही बॉड्यांचा विचार केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन अत्यंत व्यवस्थितरित्या आपल्याला काय करता येईल, सांगता येईल. आणि मग आता रेडियस ऑफ गायरेशन डिफाइन करत असताना रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन काय सांगणार, रेडियस ऑफ गायरेशन अबाउट गिवन ऍक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड एज radial distance between axis of rotation and the point at which whole mass of body supposed to be concentrated, so that moment of inertia of point mass is same as that of moment of inertia of body about सेम ऍक्सिस. आणि विद्यार्थी मित्रांनो, बोर्डवरती आपण ते सांगण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. बोर्डवरती आपण काय सांगितलंय, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ बॉडी अबाउट गिवन ऍक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड एज
radial distance between axis of rotation and the point at which whole mass of body can be supposed to be concentrated, so that moment of inertia of point mass is same as that of moment of inertia of body about the same axis. विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही कन्सेप्टवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की बॉडी ज्या पार्टिकल्स पासून बनलेली आहे त्या पार्टिकलच्या मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते डिस्ट्रीब्युशन जर चेंज झालं तर त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया देखील काय होताना दिसतोय, चेंज होताना दिसतोय. म्हणजेच बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा त्या ठिकाणी कशावरती डिपेंड आहे, बॉडीच्या मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचं जे डिस्ट्रीब्युशन आहे त्या डिस्ट्रीब्युशन वरती डिपेंड आहे. आणि बॉडीचा इनर्शिया बॉडीच्या मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचं डिस्ट्रीब्युशन वरती डिपेंड आहे. आणि त्या इनर्शियावरती काय डिपेंड आहे, रेडियस ऑफ गायरेशन डिपेंड आहे. बॉडीच्या मास ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते क्लोज असेल तर बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असेल, कमी असेल. आणि जर बॉडीचा इनर्शिया कमी असेल तर त्या बॉडीसाठी आपल्याला मिळणारा रेडियस ऑफ गायरेशन हा देखील कसा असेल, कमी असेल. जर बॉडीच्या मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचं डिस्ट्रीब्युशन हे जर फार अवे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल तर त्या बॉडीसाठी आपल्याला मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया पण कसा असेल, लार्ज असेल. आणि साहजिकच आहे त्या बॉडीसाठी आपल्याला मिळणारा रेडियस ऑफ गायरेशन पण कसं असेल, लार्ज असेल. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घेण्यासाठी आपण एक स्केल घेतोय आणि ही जी स्केल घेतोय ह्या स्केलसाठी त्या ठिकाणी आपण वेगवेगळे ऍक्सिस ऑफ रोटेशन घेऊन ह्या स्केलचा त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करतोय, फाइंड आउट करतोय. आणि मग त्या इनर्शियावरून आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन देखील त्या ठिकाणी काय होताना दिसेल, चेंज होताना दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सांगितलं की पार्टिकलच्या मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचं जे डिस्ट्रीब्युशन आहे त्या डिस्ट्रीब्युशन वरती काय ठरतोय, मोमेंट ऑफ इनर्शिया ठरतोय. आणि त्या मोमेंट ऑफ इनर्शिया वरती काय ठरतं, रेडियस ऑफ गायरेशन ठरतं. आणि मग आपण आता जे सांगितलं ते सांगत असताना जर आपण ऍक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन आणि ओरिएंटेशन जर त्या ठिकाणी काय केली, चेंज केली, आपण ऍक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन आणि ओरिएंटेशन चेंज केल्यानंतर पार्टिकलच्या मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचं डिस्ट्रीब्युशन पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. साहजिकच मोमेंट ऑफ इनर्शिया पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि त्यामुळे रेडियस ऑफ गायरेशन पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि मग हे सांगण्यासाठी आपल्या संज्ञाला पुष्टी देण्यासाठी आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल बघतोय. आणि त्या एक्झाम्पल मध्ये आपण काय करतोय, एक स्केल घेतोय. आता ही जी स्केल आहे ह्या स्केलच्या व्हर्टिकल ऍक्सिस मधून त्या ठिकाणी एक ऍक्सिस ऑफ रोटेशन गेला. आणि मग आता हा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून ह्या स्केलचे जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन कसं असलेलं दिसतंय, क्लोज असलेलं दिसतंय. स्केल ज्या पार्टिकल्स पासून बनली त्या पार्टिकलचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कमी आहे. अर्थातच पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते कसं आहे, क्लोज आहे. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, पार्टिकलचा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचं डिस्ट्रीब्युशन खूप क्लोज असेल तर त्या ठिकाणी ह्या स्केलचा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा जो इनर्शिया आहे तो इनर्शिया पण त्या ठिकाणी कसा असेल, खूप कमी असेल. मग ह्या स्केलचा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा इनर्शिया खूप कमी आहे आणि म्हणून ह्या स्केलचा रेडियस ऑफ गायरेशन देखील त्या ठिकाणी कसा असणार आहे, कमी असणार आहे. किंवा ह्या स्केलसाठी आपल्याला मिळणार रेडियस ऑफ गायरेशन कसं असणार आहे, कमी असणार आहे.
आणि मग या ठिकाणी आपण ते सांगण्याचा प्रयत्न केला. इफ द पार्टिकल्स ऑफ स्केल आर मोर क्लोज टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन, मोमेंट ऑफ इनर्शिया विल बी स्मॉलर अँड रेडियस ऑफ गायरेशन विल बी स्मॉल. जर पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते खूप क्लोज असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असेल, स्मॉल असेल. आणि अर्थातच आपल्याला मिळणारं रेडियस ऑफ गायरेशन देखील त्या ठिकाणी कसं असेल, स्मॉल असेल. आता ही स्केल आपण ह्या स्केलच्या लेंथच्या परपेंडिक्युलर त्या ठिकाणी एक ऍक्सिस ऑफ रोटेशन घेतलाय. हा ऍक्सिस ऑफ रोटेशन ह्या स्केलच्या सेंटर मधून गेलाय आणि स्केलच्या लेंथला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि मग स्केलच्या लेंथला परपेंडिक्युलर असणाऱ्या ह्या ऍक्सिस भोवती ही स्केल रोटेशनल मोशन परफॉर्म करत असताना ह्या स्केल मधले जे पार्टिकल्स आहेत, ह्या पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते कसं आहे, क्लोज आहे. पण यापूर्वी जे आपण केस बघितली होती त्या केस इतकं हे डिस्ट्रीब्युशन क्लोज असलेलं आपल्याला दिसत नाही. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या केसमध्ये पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते क्लोजच आहे, परंतु याच्या आधीच्या केस सारखं क्लोज नाही. त्यामुळं आपल्याला या ठिकाणच्या स्केलचा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया याच्या आधीच्या केस मधल्या मोमेंट ऑफ इनर्शिया पेक्षा कसं भेटणार आहे, लार्ज भेटणार आहे. आणि मग हा मोमेंट ऑफ इनर्शिया लार्ज भेटणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या केससाठी रेडियस ऑफ गायरेशन देखील कसं भेटणार आहे, लार्जेस्ट भेटणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या केस बद्दल बोलल्यानंतर आपण आता थर्ड केस कडे वळूया. आता थर्ड केस मध्ये ऍक्सिस ऑफ रोटेशन जो आहे तो स्केलच्या एंड पॉइंट मधून गेलाय. आणि मग स्केलच्या एंड पॉइंट मधून गेलेल्या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती ही स्केल रोटेशन मोशन परफॉर्म करते. ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती स्केल रोटेशन मोशन परफॉर्म करत असताना या स्केल मधले पार्टिकल्स ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून कसे आहेत, खूप दूर आहेत. आणि मग ह्या स्केल मधले पार्टिकल्स ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून खूप दूर असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया हा देखील त्या ठिकाणी कसा मिळतोय, लार्ज मिळतोय. या स्केल मधल्या पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते फार अवे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन असल्यामुळं आपल्याला मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा मिळतोय, लार्ज मिळतोय. आणि मग साहजिकच आहे ह्या केससाठी आपल्याला मिळणारं रेडियस ऑफ गायरेशन जे आहे ते देखील कसं मिळतंय, लार्ज मिळतंय. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण सांगितल्याप्रमाणे रिजिड बॉडी असेल, रिंग असेल आणि डिस्क असेल, ह्या तिन्ही बॉड्यांमध्ये पार्टिकलच्या मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचं जे डिस्ट्रीब्युशन होतं ते डिस्ट्रीब्युशन डिफरंट होतं. त्यामुळे त्या तिन्ही बॉड्यांसाठी आपल्याला मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया डिफरंट मिळाला. त्या तिन्ही बॉड्यांसाठी आपल्याला मिळणारं रेडियस ऑफ गायरेशन पण त्या ठिकाणी कसं मिळालं, डिफरंट मिळालं. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मिळणारं रेडियस ऑफ गायरेशन हे त्या बॉडीच्या शेप आणि साईज वरती त्या ठिकाणी डिपेंड असलेलं आपल्याला दिसलं. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण स्केल घेतली, सेम मास असलेली स्केल घेतली आणि ह्या सेम मास असलेली जी स्केल आहे ह्या स्केलच्या डिफरंट पोझिशन मधून आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन पास केलं. आणि मग ह्या तिन्ही केसमध्ये ऍक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन आणि ओरिएंटेशन डिफरंट असल्यामुळं ह्या तिन्ही केससाठी आपल्याला मिळालेला मोमेंट ऑफ इनर्शिया हा देखील त्या ठिकाणी कसा होता, डिफरंट होता. आणि तिन्ही केससाठी आपल्याला मिळणारं रेडियस ऑफ गायरेशन पण कसं होतं, डिफरंट होतं. आता विद्यार्थी मित्रांनो, हा रेडियस ऑफ गायरेशन जसं ऍक्सिसच्या पोझिशन आणि ओरिएंटेशन वरती डिपेंड आहे, हे रेडियस ऑफ गायरेशन जसं बॉडीच्या शेप आणि साईज वरती डिपेंड आहे तसंच हे रेडियस ऑफ गायरेशन मास वरती डिपेंड
हे पण त्या ठिकाणी आपण काय करण्याचा प्रयत्न करतोय, शोधण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे शोधत असताना आपण एक एक्झाम्पल देखील त्या ठिकाणी बघतोय. विद्यार्थी मित्रांनो, रेडियस ऑफ गायरेशन हे त्या ठिकाणी मासवरती डिपेंड आहे का हे अभ्यासत असताना आपण दोन स्केल घेतले. आता पहिली स्केल जी आहे ती प्लास्टिक स्केल आहे आणि दुसरी स्केल जी आहे ती मेटल स्केल आहे. साहजिकच आहे दोन्ही स्केलचं मास देखील डिफरंट असणार आहे. पहिली स्केल ही प्लास्टिक स्केल असल्यामुळं पहिल्या स्केलचा मास कमी आहे, तर दुसरी स्केल ही मेटल स्केल असल्यामुळं दुसऱ्या स्केलचा मास कसा आहे, जास्त आहे. परंतु दोन्ही स्केल ह्या आकाराने एकसारख्या आहेत आणि आकाराने एकसारख्या असलेल्या दोन्ही स्केलच्या सेंटर मधून त्या ठिकाणी आपण एक ऍक्सिस ऑफ रोटेशन पास करू. जो ऍक्सिस ऑफ रोटेशन दोन्ही स्केलच्या लेंथला त्या ठिकाणी कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. पहिल्या स्केलच्या सेंटर मधून आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन पास केला आहे आणि ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती ही स्केल कसं मोशन परफॉर्म करते, रोटेशन मोशन परफॉर्म करते. ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेशन मोशन परफॉर्म करणारी ही जी स्केल आहे, ह्या स्केलसाठी या स्केलच्या मोमेंट ऑफ इनर्शियासाठी मला मिळणारे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन या स्केलचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया मला भेटतोय तो मोमेंट ऑफ इनर्शिया हा त्या ठिकाणी कसा आहे, कमी आहे. कारण ह्या स्केलचं मासच कमी आहे, त्यामुळे ह्या स्केलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा आहे, कमी आहे. आणि अर्थातच त्या मोमेंट ऑफ इनर्शियावरनं मला ह्या स्केलच्या रेडियस ऑफ गायरेशन साठी जे इक्वेशन मिळते ते इक्वेशन आहे k √i/m. आता विद्यार्थी मित्रांनो, ही प्लास्टिकची स्केल आहे आणि ही मेटलची स्केल आहे. आपण असं समजूया की ही मेटलची जी स्केल आहे ह्या स्केलचं मास प्लास्टिकच्या स्केलच्या मासच्या कसं आहे, दुप्पट आहे. आणि मग साहजिकच आहे ह्या स्केलसाठी आपल्याला जो मोमेंट ऑफ इनर्शिया भेटणार आहे हा मोमेंट ऑफ इनर्शिया देखील कसा भेटणार आहे, दुप्पट भेटणार आहे. आणि मग ह्या मेटलच्या स्केलसाठी मला रेडियस ऑफ गायरेशन साठी जे इक्वेशन मिळते ते इक्वेशन आहे k √2i/2m. कारण विद्यार्थी मित्रांनो, ह्या स्केलसाठी आपल्याला मिळणारे मास हे ह्या स्केलच्या मासच्या दुप्पट आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी 2m ही टर्म घेतली. तर या स्केलसाठी मला मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया हा देखील या स्केलच्या इनर्शियापेक्षा दुप्पट आहे, म्हणून या ठिकाणी आपण 2i ही टर्म घेतली. आणि म्हणून या ठिकाणी मला मिळणार रेडियस ऑफ गायरेशन इक्वेशन k √2i/2m. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2 ला काय होईल, कॅन्सल होईल. आपल्याला त्या ठिकाणी रेडियस ऑफ गायरेशन साठी काय मिळेल, k √i/m. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, प्लास्टिकच्या स्केलसाठी मला मिळणारं रेडियस ऑफ गायरेशनचं इक्वेशन आणि मेटलच्या स्केलसाठी मला मिळणारं रेडियस ऑफ गायरेशनचं इक्वेशन हे त्या ठिकाणी कसं आहे, सेम आहे. याचा अर्थ दोन्ही स्केलसाठी मला मिळणारं रेडियस ऑफ गायरेशन हे जरी दोन्ही स्केलचा मास डिफरंट असलं, जरी दोन्ही स्केलचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिफरंट असला, तरी पण दोन्ही स्केलसाठी मला मिळणारं रेडियस ऑफ गायरेशन कसं आहे, सेम आहे. म्हणजे या ठिकाणी ही गोष्ट क्लिअर होईल की मला मिळणारं रेडियस ऑफ गायरेशन हे सेम ऍक्सिस साठी कसं असेल, सेम असेल. म्हणजेच जर दोन्ही स्केलचा मास डिफरंट असेल, दोन्ही स्केलचा इनर्शिया डिफरंट असेल, तरी पण दोन्ही स्केलच्या पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचं डिस्ट्रीब्युशन जर कसं असेल, सेम असेल, तर दोन्ही स्केलसाठीचा त्या ठिकाणी मला मिळणारं रेडियस ऑफ गायरेशन कसं असेल, सेम असेल. अशा प्रकारे रेडियस ऑफ गायरेशन हे त्या ठिकाणी कशावरती डिपेंड नाही, मासवरती डिपेंड नाही, तर ते कशावरती डिपेंड आहे, पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचं जे डिस्ट्रीब्युशन आहे त्या डिस्ट्रीब्युशन वरती काय आहे, डिपेंड आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.